पारनेर गावासाठी विकासाचा महापूर, 1 कोटीचा रस्ता, स्मशानभूमी, वीज फिडर, आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते भव्य भूमिपूजन. पारनेर जिल्हा परिषद सर्कलमधील पारनेर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आजचा दिवस सुवर्णाक्षराने नोंदवावा असा ठरला आहे. भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष तथा आमदार नारायण कुचे यांच्या शुभ हस्ते विविध कोट्यावधी विकास कामाचं भव्य व जल्लोषात भूमिपूजन पार पडले. यावेळी डॉक्टर राहुल डोंगरे, फिरोज शेख, धनराज ठाकूर या नगरसेवकासह रमेश पैठणे व इतर भाजपा पदाधिकारी, गावातील सरपंच, उपसरपंच, महिला, पुरुष, गावकरी मंडळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. या नवीन होणाऱ्या कामामुळे वाहतुकीला नवे बळ मिळणार आहे. ग्रामस्थाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असलेला ग्रामपंचायत मार्ग 34 पारनेर ते रिलायन्स पेट्रोल पंपापर्यंतचा मुख्य रस्ता तब्बल 1 कोटी रुपयाच्या निधीतून बांधण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे सुरक्षित, सुलभ व वेगवान वाहतूक होणार असून परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. सर्व समाज घटकांना न्याय, सामाजिक सलोखा जपताना हिंदू स्मशानभूमी बांधकामासाठी 8 लाख रुपये, बौद्ध समाज स्मशानभूमी बांधकामासाठी 8 लाख रुपये असा भरीव निधी मंजूर करण्यात आला असून या दोन्ही कामाचे भूमिपूजन आमदार कुचे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संबंधित समाज बांधवांचा सन्मानजनक व मूलभूत सुविधा मिळणार आहे. घरकुल आसन, निराधार आसन, गावाचा रे राज्याचा मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसारखं या महाराष्ट्राला नेतृत्व मिळालं. लाडकी बहीण योजना केली. काँग्रेस, राष्ट्रवादी, महाविकास आघाडीचे लोक सांगतात लाडकी बहीण योजना होईल, बंद होईल. तुम्हाला सांगतो, जोपर्यंत या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत कोणती योजना बंद होणार नाही. पीएम किसान योजना सुरू केली. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी, राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री स्वर्गवासी आता अजितदादा गेले, एकनाथ शिंदे साहेब असतील, या तिघांनी मिळून नमो योजना शेतकऱ्याला म्हणजे केंद्राचे 6,000, राज्याचे 6,000 आणि लाडकी बहीण 1,500. कधी नाही, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात कधीच नाही दिल्या. पण हे सगळं करीत असताना तुम्ही जो विश्वास आमच्यावर ठेवला त्या विश्वासाला आम्ही सार्थ स्वाभिमानाने सगळ्या योजना सुरू झाल्या पाहिजे हे आम्ही विचार करतो. देवेंद्रजीचं सरकार आणि आज जे सहकारी मित्र जेव्हा अजितदादा गेले, आजच्या महाराष्ट्राला तळतळलं. आजच्या महाराष्ट्रातली जनता विचार करते की एवढा मोठा आघात झाला. आमच्या सोबत, मी त्यांच्या सोबत काम करीत असताना अरे अशी नेतृत्व जेव्हा जातं तेव्हा दुःखाच्या वेदना होतात. आणि आज महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत. माझे उपमुख्यमंत्री माझ्या सोबत काम करणार आहे. मी पुढे निवडणुकीला प्रचाराला जाणार नाही. आणि आज कोणत्याही निवडणुकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्यात पुढेही प्रचाराला नाही. ही भावना असते, मित्रपणा असतो. नाही दिले मुख्यमंत्री महोदय, सगळ्याला सांगितलं मी राज्यात पुढेच फिरणार नाही. सगळ्याला दुःखाच्या वेदना. विकास जास्त होईल, कमी होईल, पण या गावाच्या विकासासाठी कोण काम करते, राज्याच्या विकासासाठी कोण काम करतं याची तुम्ही आम्ही आठवण ठेवली पाहिजे. हे नाही झालं, ते नाही आलं, जे झालं ते बी सांगा, जे नाही झालं ते करून घ्या. सरपंच चांगलाय, उपसरपंच चांगलाय, ग्रामपंचायतची बॉडी चांगली. मी बी कधी राजकारण नाही केलं. मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणारा माणूस. तुम्ही मला 2014ला निवडून दिलं, 19ला निवडून दिलं आणि 24लाही निवडून दिलं. मला आता पाण्याचा प्रश्न असन, रस्त्याचा प्रश्न असन, तो चांगल्यापैकी मार्ग लावायचा. आणि दळणवळणची साधने तर वर्ष झाले, निधीची कमतरता असल्यामुळे काही विकास थांबला असेल. पण दलित वस्तीमधली जे कामं राहिली असतील ती मला सांगा, तिला मी करून द्यायची जबाबदारी माझी आहे. एवढं तुम्हाला आजच्या प्रसंगी. आता राहुल डोंगरेनं भाषणात सांगितलं 4 कामं केले, तो तर अजून पदावर नाहीये. पण वडिलापासून, त्याच्यापासून
एक समाजसेवा करण्याचं वृत्त घेतलेलं बापानी पुढं पोरलं नेतं याचा मला सार्थ स्वाभिमान आहे. आणि चांगला होप करू डॉक्टर की असून सुद्धा स्वतःचा बिझनेस सोडून समाजासाठी काम करण्याची इच्छाशक्ती जेव्हा एखाद्या माणसाला असती तेव्हा राहुल डोंगरे सारखा माणूस आम्ही पुढे करतो. निवडणुका येत असतात जात असतात. आपल्या निवडणूक घ्या. जालना जिल्ह्याची जिल्हा परिषदची निवडणूक 22 मध्ये पाठीमागे आहे. पण मी नम्रपणे सांगतो पारनेर वासियांना की तुमच्या गावाच्या विकासासाठी कधीच निधी कमी पडू देणार नाही. हे तुम्हाला मी शब्द देतो. मला कोणाशी दोष नाहीये. लालवाडीमध्ये मी जर गेलो तो बाळून सांगितलं, मदांना सांगितलं, दुसरा आपला शिंदे सांगितलं. कधी आम्हाला वाटत नाही बाळू शिंदे सांगितलं काय, बाळू जाधवनं सांगितलं का मसाईला चव्हाणनं सांगितलं का? आता एकदा संजय जाधव मला म्हणत होते साहेब रस्ता CMGSचा धंदा पिंपरीचा रस्ता मंजूर आहे, रस्ता मोजणी करून काम सुरू करा. सिमेंटाचा रस्ता, हा बी सिमेंटाचा रस्ता. मी यांना इंजिनियर सांगितलं चांगल्या क्वालिटीचं काम करून द्या. मी राहिलेलं मला 800 मीटर ते कशात आहे की ते PMGSY मध्ये होऊन रिलायन्स पेट्रोल पंप पर्यंत आपल्याला काढायचं आहे. ते पुढचंही काम आपल्याला करायचं आहे. अजून लागलं ते देऊ. विकासावर विचार करा. अशा ताई बसल्या, अंगणवाडी बसल्या, मदतनीस बसल्या, बरोबर आहे ना? हे सरकार आल्यापासून यांना विचार. हे सरकार लोकांच्या हितासाठी जनतेच्या शेवटच्या हितापर्यंत काम करण्याचं काम या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री करू. आणि महाराष्ट्रामध्ये विश्वास टाकला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका झाली, भारतीय जनता पार्टी. इथं काँग्रेसचा 1 नगरसेवक आला, जालन्याला 9 आले, संभाजीनगरला 1 आली. लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादी तुतारीचं तर खातं नाही उधळलं. शफीद सर तुम्ही उधर रहती इधर आती हे सांगतो मी. हे समजून सांगितलं नाही याच पण अरे आपली माणसं आहे त्यांनाही आपल्याकडे घ्यायचं. काय चाललंय म्हणून बरोबर आहे का? रामभाऊ पवार तुम्ही बसले विचार करीत अरे 50 नाव घेऊ शकतो तुम्ही बसल्या बसल्या धुलेपासून तर पर्यंत. ही ताकद आहे. सुनील बिळे बी आता आले, संकेत खराब बी आला शेवग्याचा, उपसरपंच चांगला मित्र आहे. ही परिस्थिती मी सांगतो. म्हणून हिरालाल भोपाई बोलत तुम्हाला काही भाषण करायचं ना नाही ना? काऊन टेन्शन मध्ये लालवाड तांडायचं माझा काही टेन्शन मध्ये इथून ना घेतला ते CMGSY. म्हणून मी नम्रपणे सांगतो चंदू बारोकर साहेबांना काही भाषण करायचं असा तो महाडीमध्ये करेल एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. आणि मी पारनेरवाल्याला नम्रपणे विनंती करतो, येणारी जिल्हा परिषद, येणारी पंचायत समिती जेव्हा निवडणूक सुरू होईल तेव्हा पूर्वीच्या माणसाने जिल्हा परिषद वाल्याला विचारा रे तुम्ही तू शिल्लक सांगतो मनात काय पोटात काय वाटत काय मला सगळं कळतो. आपण मंदिराला आता 10 लाख 20 लाख 30 लाख एवढेच पैसे देतो, कमी देत नाही. जेवढे पैसे लागते त्या मारुती मंदिराच्या समोर सभामंडपला 30 लाख लागू का 20 लाख लागू, अरुण भाऊ असेल तर रामभाऊ असेल तर भूषण भाऊ असेल तर कबीर महाराज असेल, तेवढे पैसे द्यायची जबाबदारी माझी. त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. एकदा त्याचं नियोजन करा, मला सांगा. तुम्ही मला येऊन भेटाने निवेदन द्या. कोणी असं माऊली काय लागतं ते सांगतील. मी निधी द्यायला तयार आहे.
एवढं सांगतो जाहीरपणे. हा दिलाय माऊली, तुम्ही या. स्मशान भूमी बी आता दिली ना आपण, काम सुरू राहिलं लगेच. म्हणून नम्रपणे सांगतो, हात जोडून पाय पडून येणाऱ्या जिल्हा परिषदला हे शादी खाण्यात त्या कंपाऊंड वॉल भी देण्यात आल्या. देनाच पडेल ना. ये आपने साथ है, सब चांगले माणूस आहे. संभाजीनगरला मी खूप परिचय केला रे, मी आपल्यालाच मत दिले, पाहुणे रावले सगळे होते. म्हणून नम्रपणे सांगतो, शादी खाण्याला मी कंपाऊंड वॉल देऊ अल्पसंख्याक निधीमधून. मी डोई फुडी बी आले ते बोलायचं, डोळे नाही भारत बोय ना. म्हणून मी नम्रपणे सांगतो, येणाऱ्या जिल्हा परिषदला, येणाऱ्या पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीचे कमळाच्या फुलाचाच विचार करून निवडून द्या. देशात काँग्रेस संपू राहिली, राज्यात बंद पडू राहिली, आपल्याकडे आता मशाल पेटली होती ती बी विझू राहिली. येत बी नजर शून्याला मशालच. अरे त्यांचाही मनापासून आभार मानतो. गाववाल्याच्या माझ्या लाडक्या बहिणीलाही वेळच्या बसल्या, कोणी नसतं बसलं तेवढा मंडप खाली असता. तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुमच्यासारख्या बहिणीचं प्रेम माझ्यासारख्या भावावर राहिलं. आम्ही तुम्हाला वचन देतो की तुमच्या पाठीशी, विकासासाठी 100% तुमच्या पाठीशी उभं राहू. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा मारुतीच्या मंदिराचं सभामंडपाला जेवढा निधी लागला तेवढी द्यायची जबाबदारी माझी आहे. त्याच्यात पुढे शंकरराव महादेवाच्या मंदिराचं ते गेलं, याला शादी खाण्याला दिलंय. लाईटीचं काम व्यवस्थित करून घ्या, 4 डिके आहेत, एवढंच सांगतो. आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आशीर्वाद देऊन, पुढे अजून वेळ आहे, निवडणूक डिक्लेअर नाही झाल्या, पण आताच सांगतो आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी, जय सावता भाऊ.